नमस्ते. छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज हे बघा आलेलो आहे, गावी आलेलो आहे आपण. मस्त सुट्ट्या आहेत मुलांना, म्हणलं चला सगळीकडे फिरून यायचं म्हणून आज आलेलो आहे. आईकडे वगैरे गेले. आज आलेलो आहे आपण तुळजापूरला आलेलो आहे. इथे पण 2 दिवस राहिलेला आहे आम्ही. तर आता निघालेलो आहे आणि शेती बघायला निघालेलो आहे. पण पाऊस एवढा येतोय की काही सुचतच नाहीये. बघू शकता रिक्षा आलेली आहे. पाऊस येत होता पण आम्ही परत येणं होतं नाही होत, त्याच्यामुळे ते म्हणले चला बघायला जाऊया. तर आम्ही निघालेलो आहे. तर बघू शकताय बघा, आता तर पाऊस सध्या नाहीये, पण काय सांगता येत नाहीये पावसाचं. कारण पावसाने खूप खूप म्हणजे खूप पाऊस आहे इकडं, सारखं सुरू आहे. असं ऊन पडलं की असं पाऊस येतोय. तर म्हणलं चला मग बघून येऊ म्हणून आम्ही निघालेलो आहे. तुळजापूरला आलेलो आहे. तुळजापूरला बहीण असते माझी मोठी, तर तिच्या घरी आलेला आहे. 1 दिवसासाठी आलो होतो पण जाऊच दिले नाही, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस इथं सुद्धा राहिलेलो आहे. तर म्हणलं चला मग बघून येऊ. पण आता तर सध्या बघा सकाळी थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे. आता वाजलेला आहे 4 वाजलेले आहे संध्याकाळचे. काय सांगू शकत नाहीये परत पाऊस येईल का नाही. पण आम्ही निघालेलो आहे. आभाळ तर भरपूर आलेला आहे बघा, बघू शकता इकडे एकदम छान असं वातावरण झालेलं आहे, हिरवगार. पाऊसच जास्त आहे. 15 दिवस झाले पाऊस सुरूच आहे. त्याच्यामुळं पावसाळा येण्याच्या आधीच हे पाऊस सुरू झाल्यामुळं एकदम हिरवगार झालेलं आहे गवत, झाडं वगैरे सगळं. तर बघू शकता आता निघालेलो आहे आपण. हे बघा इकडं आभाळ हे का समोर भरपूर आभाळ आलेलं आहे. एखाद्या वेळेस येईल पण, किंवा दुसऱ्या वाऱ्याने दुसरीकडे पण जाऊ शकतो. पण म्हणलं चला, मग त्यांची इच्छा होती की चला आम्ही शेती घेतलेली आहे, त्यांनी आता शेती घेतलेली आहे. तर त्यांना वाटत होतं आलेल्या पाहुण्यांना वगैरे दाखवावं म्हणून म्हणले चला. तर म्हणलं चला जाऊया म्हणून आम्ही निघालेलो आहे. बघा इकडं मोठ्या मोठ्या पवनचक्क्या सुद्धा आहेत. पण आता काय सांगता येत नाहीये, पाऊस बघू देईल का नाही शेती आम्हाला. पण त्यांच्यासाठी निघालेला आहे बघा, बघू शकता पवनचक्क्या भरपूर आहेत इकडं आणि बरंच लांब आहे. तर आता थोडा बारीक पाऊस सुरू झालेला आहे. भरपूर आभाळ आलेला आहे बघा, पाणी पाणी सगळीकडे पाणी झालेलं आहे. पाण्याचे पूर्ण भरलेले आहेत डबके, खड्डे भरलेले आहेत पाण्याने. हे बघा पवनचक्क्या भरपूर आहेत तिकडे, डोंगर भाग असल्यामुळे पवनचक्क्या भरपूर आहेत. आता आलेलो आहे आतल्या रानात, कारण आतमध्ये पण रिक्षा आत जात नाहीये. हे बघा बघू शकता इकडच आम्हाला रिक्षावाल्याने थांबू केलं. इकडं सगळं रानाचे म्हणजे रस्ता चिखल होतो जास्त आणि गाड्या वगैरे फसतात, म्हणून त्यांनी आम्हाला इकडच थांबवलेलं आहे. तर आम्ही आता निघालेलो आहे. पण आता आम्ही खाली उतरलं की थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. काय सांगू शकत नाहीये पाऊस येईल असं वाटतंय, कारण आभाळ बी भरपूर भरलेलं आहे. चला मग बघू आता काय होते. नाही आला तर बरंच होईल पाऊस, पण आला तर आम्हाला माघारी यावं लागणार आहे. पण तरी पण आम्ही निघालेलो आहे, चाललेलो आहे आम्ही. बघा बघू शकता किती पाणी भरलेलं आहे इकडे सगळीकडं. इकडून दगडातून इथं खड्डा वगैरे नाही का, जेसीबीचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्ता बंद आहे. शेतापर्यंत जात नाही रस्ता. हो का बघू शकता एवढा मोठा पाऊस सुरू झालेला आहे. आणि आम्ही एक कागद घेतलेला होता, तेच लावून आम्ही पवनचक्कीचे ते कामाच्या वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या होत्या, तिथंच आम्ही ही कागद पांघरून उभा राहिलेलो आहे. जवळजवळ अर्धा तास झालं हे पाऊस सुरू आहे, बघू शकता इकडं. तर हे बघा हे असं मस्त आम्ही पांघरून वगैरे थोडासा पाऊस कमी झालेला आहे. तर आम्ही पुढे निघालेलो आहे. आम्ही भयंकर पावसात फसलेलो आहे मैत्रिणींनो. बघा बघू शकता भरपूर पाऊस झालेला आहे आणि चिखल तर एवढा झालेला आहे. पाऊस येतोय आणि मजा सुद्धा भरपूर येत आहे, कारण पावसात आपण असं तरी पावसात कधी फिरतो का, नाही फिरत. मग आज आपण इथं सापडल्यामुळं आपण भिजणार पण आहे, चिखलात पण फिरणार आहे. मस्त अशी मजा सुद्धा वाटत आहे. आणि पाऊस आणि विजांची खूप भीती वाटते, विजा भरपूर चमकतात. पाऊस नुसता असला ना काय वाटत नाहीये, पण विजा सुद्धा सुरू आहेत. विजा पण असं जोरात कडकडत आहेत, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. हे बघा मस्त असा आनंद पावसाचा घेत आहे आपण. नाही दुसरा आणि चाललेलो आहे. पॅन्ट वर करत होतो काय चप्पल ते आता
हे बघा हळूहळू हळू थोडी थोडी पाय वाट हे बघा थोडासा कमी झालेला आहे पाऊस. हे बघा. आणि आता आम्ही थोडस शेत बघतलेलं आहे जाऊन तिकडं लांबूनच बघितलं. पाऊस थांबत नव्हता. जवळजवळ 2 तास पाऊस सुरू होता. आम्ही थांबलेलो होतो. आता निघालेलो आहे आम्ही पुढे. आता थोडस लांबूनच बघायचं आणि निघायचं आहे कारण भरपूर आभाळ आलेला आहे आता सुद्धा. हातात निघालं का प्लास्टिक? होय, प्लास्टिक हातात निघालं का? हे बघा बघू शकता किती पाऊस आणि केवढं भरपूर पाऊस आलेला आहे. जी रिक्षा आम्ही आणलेली होती ती पण थांबली का गेली माहित नाहीये. जर रिक्षा जर गेलेली असेल तर आमची जास्त फजिती होणार आहे इथं आज. लोक बघू शकता किती रस्त्याने पाणी भरपूर खळखळ पाणी असं वाहत आहे. भरपूर पाऊस झाला. जवळजवळ 2 तास पाऊस झाला. आम्ही शेती वगैरे लांबूनच बघितली आणि आता घरी निघालेलो आहे. बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच छानशा